आपण ही जी दृश्य दाखवतोय झी 24 तासवर, खरं तर वसंत मोरे हे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात आणि सातत्यानं त्यांच्या पोस्ट येत असतात। या पोस्टमध्ये काही भावनिक आवाहनं असतात। तसंच मनसेला त्यांनी राज ठाकरेंना वेळोवेळी काही सांगण्याचा सुद्धा प्रयत्न सोशल मीडियावर केलेला होता यापूर्वी देखील। तसंच काहीसं चित्र सध्या असं या फोटोजमधून दिसतंय। राज ठाकरे यांचा फोटो एका भिंतीवर आहे, त्यापुढे वसंत मोरे यांची खुर्ची आहे आणि त्याच्या आधी वसंत मोरे नमस्कार करताना दिसतात आणि हा अखेरचा जय महाराष्ट्र अशा प्रकारे त्यांनी ट्विट करत हा फोटो सुद्धा टाकलेला आहे। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। आपण सागरकडून आणखी तपशील पुण्यातून जाणून घेऊया। सागर, अखेर वसंत मोरे यांनी जय महाराष्ट्र केलाय मनसेला आणि राजीनामा दिल्याचं कळतंय। काय नेमके तपशील पुण्यामधून येत आहेत? काय नेमकं मनसेच्या गोटामध्ये पुण्यात वातावरण आहे? नक्की आपण जर पाहिलं तर वसंत मोरे यांची खतखत गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मनसेमध्ये सुरू होती। त्यांनी मागील आठवड्यामध्ये शरद पवारांची भेट घेतलेली होती। मात्र रात्री त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे की मर्यादेपेक्षाही जास्त त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि नंतर त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा जो आहे तो राज ठाकरे यांना दिलेला आहे। मात्र अजूनही त्यांनी कुठली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाही। अखेरचा जय महाराष्ट्र म्हणून त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी मनसेला सोड चिठ्ठी म्हणजे सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला आहे। मनसेला सोड चिठ्ठी दिली आहे की दिली नाही हे अजून त्यांनी स्पष्ट केलं नाही, कारण की यापूर्वीही 3 वेळा त्यांनी असा प्रयत्न केलेला होता। मात्र तो प्रयत्न सक्सेस त्यांचा झाला नाही, त्यांची मनधरणी करण्यात आली आणि आजही पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये यानंतर म्हणजे 2 वाजता प्रसार माध्यमांशी वसंत मोरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र गेल्या अनेक दिवसापासून शहर मनसेमध्ये त्यांची नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती। अंतर्गत मनसेमधली गटबाजी जी आहे ती समोर आलेली होती आणि ही खतखत ती वेळोवेळी फेसबुक पोस्ट आणि समाज माध्यमांमधून ते व्यक्त करत होते। 1 वर्षापूर्वी त्यांचा शहर अध्यक्ष पदाचा त्यांना शहर अध्यक्ष पदावरूनही हटवलेलं होतं आणि त्यांनी वेगळी भूमिका वेळोवेळी घेतलेली होती। आता वसंत मोरेंची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। फक्त त्यांनी म्हणलेलं आहे की हा सदस्यत्व पदाचा राजीनामा आहे, पक्षातून कुठे जाणार ही भूमिका अजून स्पष्ट नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा ते बुमराम करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरे, वसंत मोरे गेल्या 1 वर्षभरात तर अधिक अस्वस्थ असलेले आपल्याला पाहायला मिळालं। भोंग्यांच्या बाबत सुद्धा जी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती तेव्हा त्याच्या विरोधातली भूमिका खरं तर वसंत मोरेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळालं। वेळोवेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा पुण्यामध्ये करून दाखवलेलं होतं। मात्र जी खतखत त्यांची होती आणि लोकसभेसाठी त्यांचा विचार केला जात नाही, मुख्यतः जर अशी त्यांची खतखत होती तर का नेमकी दखल घेतली जात नव्हती या संदर्भात काही कळतंय का? नक्की त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका जी आहे ती पक्षश्रेष्ठी राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील यांच्याजवळ त्यांनी मांडलेली होती। मात्र त्यालाही कुठला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला नाही। मात्र ते वेळोवेळी आपली भूमिका सोशल माध्यमातून व्यक्त करत होते। मग ती भोंग्याची भूमिका असेल किंवा इतर सामाजिक प्रश्नांबाबत असेल किंवा त्यांच्या परिसरातील विकास कामांच्या बाबत असेल, त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही। मात्र अंतर्गत गटबाजी जी आहे त्यांना कुठल्याही बैठकांना बोलवलं जात नव्हतं हे ते वेळोवेळी सांगत होते। कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जात नव्हतं हेही त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं होतं। मात्र ते म्हणले की मी माझ्या विठ्ठलाशी प्रामाणिक आहे, म्हणजे राज ठाकरेंशी ते प्रामाणिक आहेत। साहेब ज्यावेळेस सांगतील किंवा ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मी बाहेर पडेल आणि योग्य ती वेळ आता आली असावी असं म्हटलं तरी हरकत ठरणार नाहीये। कारण की जर आपण पाहिलं तर वसंत मोरे गेले अनेक वर्ष मनसेचं काम पुणे शहरामध्ये करत होते। मनसे वाढवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मोठे प्रयत्न आणि भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। वेळोवेळी त्यांना तुरुंगातही जावं लागलेलं आहे, अनेक केसेसही त्यांनी अंगावरती घेतलेल्या आहेत आणि समाज माध्यमातून त्यांनी वेळोवेळी काम केलेलं आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे। मात्र आता निवडणुकाच्या तोंडावरती राज ठाकरे असेल किंवा मनसेकडून कुठलीही भूमिका घेतली जात नाहीये असं चित्र दिसतंय। कारण की राज ठाकरे यांनी आता नाशिकला झालेल्या मेळाव्यामध्येही निवडणुकाबाबत कुठलंही स्पष्टता केलेली नाही, कारण की एक मोठी अपेक्षा
अपेक्षा एका सामान्य कार्यकर्त्याला, एका नगरसेवकाला असू शकते, कारण की हडपसर मतदारसंघामधून वसंत मोरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. 3 नंबरची मतदान जे आहे तेही त्यांना मोठ्या एकंदरीतच प्रमाणावर गेल्या वर्षभरातली अस्वस्थता अशा पद्धतीने आता वसंत मोरे यांनी रात्री सोशल मीडियावर पोस्ट करून केली आणि आता अखेरचा जय महाराष्ट्र असं करत त्यांनी राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार घातलेलं या फोटोजमधून दिसतंय. त्यामुळे आता दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका नेमकी स्पष्ट करतात आणि पुढची त्यांची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. देवेंद्र, आपलेही धन्यवाद.